नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण चुरमुऱ्यांपासून जरा वेगळा हटका असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी मुरमुरे अगोदर चाळणीने चाळून घेत आहे। मुरमुऱ्यांमध्ये अशी पावडर सारखेपणा असतं, थोडीशी कच असते, त्याच्यासाठी आपण हे चाळून घेऊयात अगोदर। चाळले की फक्त मुरमुरेच वरती राहतील। त्याच्यावर मग अगोदर मी चाळणीने चाळून घेतलेला आहे। आता याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, भाजलेले शेंगदाणे आहेत आणि कोथिंबीर। या मुरमुऱ्यांमध्ये आपण पाणी टाकून घेऊयात। मुरमुरे असे पाण्यात भिजवायचे, जास्त वेळ भिजवायचे नाहीत, लगेच वरती काढायचे। ते पहा, असं पाणी याच्यातून नितळून काढायचं आणि एका भांड्यात तिकडं टाकायचं असं। तुम्ही ओळखलं का आपल्याला कोणती रेसिपी बनवायची आहे? कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आपल्याला कोणती रेसिपी बनवायची आहे ते। मुरमुऱ्यांमधून सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे। या रेसिपीचं नाव तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही तोपर्यंत कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा। तोपर्यंत मी नाश्ता बनवत आहे। कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये अगोदर मी तेल टाकून घेते। आपण मोहरी टाकून घेऊयात। मोहरी चांगली तडतडली की याच्यात जिरं टाकून घेऊ। याच्यामध्ये अगोदर मी कांदा टाकून घेत आहे। कांदा मी फुल गॅसवरतीच परतून घेत आहे। थोडासा परतला की नंतर मग गॅस मंद करून घेऊ। आता आपण टोमॅटो टाकून घेऊ। मी गॅस मंद केलेला आहे। आता हिरवी मिरची टाकून घेऊयात आणि कढीपत्ता। शेंगदाणे भाजलेले आहेत म्हणून मी नंतर टाकत आहे। जर भाजलेले नसतील तर तेल टाकल्यानंतर सुरुवातीला शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात। 2 टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, आता याच्यामध्येच कोथिंबीर टाकून घेऊयात। हे सर्व परतून झालं की त्याच्यानंतर जे धुतलेले मुरमुरे आहेत ना ते याच्यात आपण टाकून घेऊ।
आता हे मंद गॅसवरती छान आपण परतून घेणार आहोत. आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती असेच वेगवेगळे व्हिडिओ येत राहतील. हे सर्व आपलं परतून झालेलं आहे. याच्यावरती आपण ताट ठेवणार आहोत आणि 1 मिनिटासाठी आपण याला वाफ आणून देऊ. 1 मिनिट झालेला आहे. आपला नाश्ता तयार आहे. मस्त मऊ असे चविष्ट नाश्ता तयार होतो. पहा, हे पहा, हे बनवून झालं की कढईमध्ये असंच ठेवायचं नाही, हे काढून घेऊयात आपण. आपला नाश्ता तयार झालेला आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपण जो नाश्ता बनवला त्याचं नाव काय आहे ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगितलं आहे का?